नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे वाजलेले आहेत 4 आणि आता मी चाललेलो आहे आपल्या मोठ्या घरामध्ये मखरची तयारी करायला. ॲक्च्युली यावर्षी आम्हाला होतं सुतक. जेव्हा ॲक्च्युली माणूस वारतो ना भावकीमध्ये तेव्हा सुतक असतं, तर ते सुतक होतं. त्यामुळे यावर्षी गणपती बाप्पा एक दिवस उशीर आपल्याकडे येणार आहेत. तर उद्या गणपती बाप्पा येतील. ॲक्च्युली आज गणेश चतुर्थी आहे, पण उद्या गणपती बाप्पा येतील. म्हणजे पूजा वगैरे उद्या होईल, मूर्ती वगैरे उद्या आणण्यात येईल. तर आता वरती जाऊया, मकरची वगैरे तयारी करूया. दिलीप आलाच आहे, दिलीप आणि निम्या तात्या आहेत, सर्वजण आहेत. मकर बनवून घेऊ आज आणि मग उद्या बाप्पाची मूर्ती आणू. घराच्या समोरचं हे वातावरण, पाऊस नुकताच जस्ट पडून गेला आहे. बऱ्यापैकी पाऊस पडला, मोठा होता. ऊन आणि पावसाचा जोर पण जोरात होता आणि उन्हाचा जोर पण जोरात होता. एकदम विचित्र पाऊस पडतो आता. तर ढग बघा, पांढरे पांढरे ढग आहेत, काळे ढग नाही आहेत. त्यामुळे पावसाचा जोर नसणार. हां, पण मध्ये मध्ये पाऊस आहे ना शिंपडत राहणार. आणि या आपल्या पाकाड्या जेवढं डेव्हलपमेंट करतो ते नंतर पावसाळ्यामध्ये भारी पडतं. ह्या घासाव्या लागतात, नाहीतर मग शेवाळ निर्माण होते आणि मग सटकून पडायचे चान्सेस होतात. तर चला म्हणजे जाऊया वर. तयारी तर मगाशी झालेली नाही मी, आता पटापट तयारी करूया बाकीची. ओ नाही झाली काय सुरुवात? तर हा बॅकग्राऊंड आहे, पूर्ण बॅकग्राऊंड असा असणार आहे. तिथे पण भाल असतो नाही, पण लय पुढे होईल ते. पाठी मला केला मला डायरेक्ट हा गेल्या वर्षी बनवलेला पाठ बोलू शकतो. तर ह्याला अजून सजवायचं आहे. नाही बरोबर आहे, तेवढाच आहे. बरोबर आहे. तुझ्याकडे पण तेवढाच आहे ना. गणपती बाप्पा सेंटरला आहे. बरोबर, थोडस इकडे पाहिजे. हा बस. विशालचं डेकोरेशन झालं. लाईट चालू केली हो काही? लावून बघ. हाय कडक, भारीच की. अजून डिमर चालायचं आहे ना. हा डिमर बाकी आहे. पेटला नाही काय? नाही पेटलाय. हा विशालचा मकर. आमची ग्लुगन आहे ना ती झाली खराब. तर आता आपण चाललोय जरा पांडूकडे. आहे ना ग्लुगन चांगली आहे, ग्लुगन घेऊ आणि मग जाऊया. कारण ती फुलं वगैरे चिपकवायची असतात त्यावर, तर ते आपल्याला करायचंच आहे. ग्लुगन आहेच आपल्याकडं, मग करून टाकू. नाहीतर मग फेविक्विक आणली असती, पण आहे. तर चला ते घरी जाऊया. दुकानाकडे आलो आहे. तर आता कसं संध्याकाळची वेळ आहे ना, सगळ्या जणांना मखर बनवण्यामध्ये बिझी आहेत. तर इथे बघा आपला अड्डा सध्या खाली आहे आणि सूर्यदेवाने थोडंसं दर्शन दिलं आहे. हे बघा समोर दिसतंय का? मस्त ढगाळ वातावरण झालं आहे. पाऊस नाही एवढा दिवसभर, थोडासा म्हणजे 1-2 वेळा आलेला, पण एवढा पण नाही आहे. पांडूकडून ही ग्लुगन घेतलेली आहे, पाऊस आला तेवढ्यात. इकडे हे सगळ्या वनगवारी मित्र मंडळ. हाय झाली तयारी झाली? नाही तुमचे गणपती आले आज, त्यांचे आजच आले ना. होय, मग काय लावलं? काय आता त्याला खाली पूर दिला नाही 4. इलाज काय? मग इलाज काय केला? आता काय त्याला होय ना, डायरेक्ट ठेवलं मग आता पाटावर तात्पुरता नेताना डोक्यावरूनच ना. आम्ही येईपर्यंत अर्धं डेकोरेशन झालं आहे आता बऱ्यापैकी. काय नाही, कारण आता हे फुलं सोडायचे आहेत आणि आतमध्ये लाईट वगैरे नाही. नंतर दाखवतो तुम्हाला मकर कसा झाला आहे तो पूर्ण. मखर बनवण्याचं काम सुरू आहे, पण आत्ता आम्ही अर्धा मखर केला आहे. आता घरी आलो आहे म्हणजे घरातून आता मी आलो आहे गंगाच्या घराकडे चाललेलो आहे. कारण गंगाच्या घरी उद्या आहे पूजा. म्हणजे उद्या गणपती बाप्पांचं आगमन पण होणार आहे आणि पूजा पण असणार आहे.
तर मीटिंग असते गावाला. कसं माहिती आहे का, एखादा कार्यक्रम असला तर गावकी भावकी मिळून सर्व कार्यक्रम तो पार पाडतो. म्हणजे तो वैयक्तिक लेवलचा कार्यक्रम राहत नाही. गावाला प्रत्येक कार्यक्रम हा गावकीचा असतो, भावकीचा असतो. म्हणजे सगळेजण येणार आणि तुम्हाला मदत करणार असं सगळं सुरू असतं. तर पूजेची खास म्हणजे छोटीशी मीटिंग असणार आहे. उद्या कसं नियोजन असेल, काय असेल, कारण दुपारी जेवण वगैरे असतं. मग ते जेवणाचं नियोजन कसं करायचं, काय करायचं, हे सगळं नियोजन गावच्या लेवलला एकदम छान पद्धतीने पार पडतं. तर चला जाऊया मीटिंगला. हो दादा ना, हा झोप झाली का ना तुमची? दुपारी येऊन गेलो. हा मेन माणूस बघायचा होता. काय भावा भावा बरा आहेस ना? बरा आहेस ना? तुझीच काळजी. काय नाही गणपती त्रास झाला तरी मग नमस्कार नमस्कार वहिनी, बऱ्या आहात ना? हे भाई आपल्याला परत येणं बनवलं यार लोकांनी. बघ तोरण मस्त आम्ही 400 घेतलं. तुम्ही जाऊ ना तिथून आणि वायर बघ केवढीशी दिली वेल्डिंग वाली. मग आता तुटलं 400 रुपये पाणी. वेल्डिंग मार आता. वेल्डिंग मारून खाली भेटेल मालपाकडे मारून बहुतेक भेटेल ना. जावं लागतं. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर काल आहे ना मखर बनवता उशीर झाला. म्हणजे गंगेची इथली मीटिंग झाली, त्याच्यानंतर घरी आलो, फ्रेश वगैरे झालं, जेवण वगैरे झालं. नंतर मग रात्रभर थोडंसं मखरचं काम सुरू होतं. तर सकाळ झालेली आहे गावाकडचे, मस्त रम्य सकाळ. तर आता मखर बनवून झालेलं आहे, तो तुम्हाला एकदा दाखवतो कसा झाला आहे. गावाकडचं सकाळचं वातावरण म्हणजे एकदम आल्हाददायक, एक नंबर. मस्त शांतता असते आणि पाखरांचा किलबिलाट. तर आपला घराच्या समोरचा मस्त असा परिसर आहे. आपला गणपती अजून पण आहे ना एकत्रित गणपती बाप्पा असतो. आणि असं नाही की यावर्षी तू यावर्षी मी, असं काही नाही. सर्व मिळून एकत्रित तो गणपती बाप्पा दरवर्षी आपण आणतो आणि मग विसर्जन केलं जातं. तर गुण्यागोविंदाने सर्वजण एकत्र असतात. आणि ज्या कारणासाठी गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी म्हणजे हा चालू केला, तर त्याचं एकदम बरोबर आमच्या घरी आहे ना त्यानुसारच केला जातो. म्हणजे 4 काकांचे मिळून एक गणपती बाप्पा असतो आणि सर्वजण सवडीने आवडीने जसं ज्याला ज्याला काय करता येतं तसं सर्वजण करत असतात. तर अजून बरेच जण मुंबईतून यायचे बाकी आहेत. आता आम्ही 3-4 आहोत. बाकीचे आता आज उद्यामध्ये येतील आणि विसर्जनाला तर पूर्ण सगळेच असतील. आता कसं सगळ्यांच्या घरी स्पीकर डे काय ना काहीतरी चालू असतं, एकदम भारी वाटतं. तर हे आपलं मोठं घर, जुनं घर. तर डेकोरेशन बघा, आता लाईट्स वगैरे सगळे ऑन केलेले आहेत. एकदा दाखवतो तुम्हाला. हा आमची पुजारी आमचे. झाली की नाही तयारी? झाली ना. तर हे बघा, हे फायनल डेकोरेशन असं झालेलं आहे. मस्त एकदम लाईट वगैरे मारलेले आहेत. आणि याच्यामध्ये बरंचसं हे गेल्या वर्षीचा सेटअप आहे. ही ॲक्च्युली आपण लोअर चालमध्ये गेलेलो ना, तिकडून हे सगळं शॉपिंग केलं होतं. हे बघा, तर हे आपण या बाजूने लावलं आहे दोन्ही बाजूने. आणि हा पार्ट ॲक्च्युली बनवून घेतला आहे. गेल्या वर्षी खूप मेहनत घेतलेली आणि कल्पाच्या पायावर पण पकड वगैरे पडलेली, तेव्हाचं हे सगळे आठवण आहे. तर हा सेटअप आहे. इकडे खाली फुलं लावलेली आहेत आणि या बाजूने पण असं केलेलं आहे. हे बघा. आणि बॅकग्राऊंडला इकडे बघा सुद्धा पडदे मारले आहेत. निसर्गाचा पडदा आहे. नदी वगैरे काय काय, नदी बंगलो काय 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 आहे. असं इंटरेस्टिंग आपला हा मखर. कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा. विशालचा बोलो मखर झाला की नाही बघूया. विशाल उठलास की नाही? विशालचं पण मखर बघा मस्त झालाय तयार. चला आणायला जाऊया ना आता गणपती बाप्पा. झाली तयारी? झाली ना. चला मंडळी, सगळीकडे आहे ना अशी धावपळ सुरू आहे. मस्त मखर तयार झाला आहे आणि आता सगळेजण वाट बघत आहेत गणपती बाप्पा कधी येत आहेत. ॲक्च्युली यावर्षी थोडीशी आम्हाला अडचण होती, त्यामुळं गणपती बाप्पा एक दिवस उशिरा येतात आज आमच्याकडे. म्हणजे 8 सप्टेंबरला यावर्षी आपल्याकडे गणपती येत आहेत. बाकी बऱ्याच जणांकडे काल आले गावामध्ये आणि जे घडशी परिवार होते, घडशी परिवाराकडे आज येणार आहेत. तर मखर वगैरे मस्त झाला आहे.
त्यामुळे गाडी आमची जरी उशिरा आली असली ना मुंबईतून, तरी पण आम्हाला एक दिवस अजून एक्स्ट्रा मिळाला. त्यामुळे मखर वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता आलेलो आहे परत घरी. थोड्या वेळाने आपल्याला गणपती बाप्पा आणायला जायचं आहे. गावातच आपली मूर्ती आहे, तिकडून मग मूर्ती आणून विराजमान करायची आहे. पूजा अर्चा वगैरे होईल आणि मग पुढचे काय 5-6 दिवस धमाल असणार आहे मस्त एकदम. गौरी पण येतील. यावर्षी मंगळवारी गौरी येणार, बुधवारी असणार आणि मग गुरुवारी गौरी गणपती विसर्जन असणार आहे 12 तारखेला. तर असं सगळं शेड्यूल आहे. चाकरमानी अजून पण मुंबईतून येत आहेत हळूहळू. सुट्ट्या जशा होत आहेत लोकांच्या पास, तसा प्रत्येकजण गावाला येतो आहे. काकड्या काय लागल्या नाही शेवटी. काकड्या लास्ट ट्रिपला मी आलेलो तेव्हा सांगत होतो तुम्हाला काकड्या लागतात की नाही. तर काकड्या काय लागल्या नाही. गावात पण आहेत काही ठिकाणी आता काकड्या लागायला सुरुवात झालेली आहे. तसंच आपल्या काकड्या पण आता हळूहळू लागतील. वेल मात्र वाढत चाललेले आहेत. मस्त काकडे गाजून धरलेले नाहीत. काकड्या खाण्यासाठी खास एक छोटीशी ट्रिप मारावी लागेल गावाला, म्हणजे काकड्या वगैरे खायला मिळतील. आणि इकडे या बाजूला हे अळूचं पान, अळूवड्या बनवतात त्याचं, ते हे पान. बाकीचा हा सगळा भाजीपाला मस्त. म्हणजे इकडे सुरण आहे, त्याच्यानंतर इकडे ही लाल माठ, त्याच्यानंतर हा दुसरा माठ, आणि इकडे बरंच काय काही दोडकी कारती वगैरे लागतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच. आता फक्त त्याचे वेल आहेत. कारती आहे कारतीचं तिकडे वेल आहे, बाकी दोडकी आहे. आणि ह्याला काकड्या आहेत. काकड्यांचं म्हणजे आपल्याकडे जंगलच आहे, जंगल म्हणजे मोठी बागच आहे. या वरच्या बाजूला सगळ्या काकड्या आहेत, पण आता लागतील तेव्हा लागतील. आणि आपला गावाकडचा राजवाडा, अवनी वगैरे आता तयार होते गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. आणि इकडे गणपती बाप्पासाठी लागणारा तिरडा पण आपल्याकडे 2 प्रकारचा आहे. इकडे पांढरा आहे, हा थोडासा ब्ल्यू कलरचा आहे, हा बघा. आणि इकडे जास्वंदीची फुलं ऑलरेडी आपली गणपतीजवळ गेलेली आहेत. कारण सकाळी कशी फुलं पहिली काढून ठेवावी लागतात, नाहीतर कोणी पण येतं आणि फुलं काढून टाकतात. म्हणजे सगळेजण काढून नेतात पूजेसाठी. तर सकाळी कसे पटकन काढली की मग ती आपल्याला मिळतात. भले आपल्या घराजवळ आहे पण तरी पण कोणी पण काढून नेतं हक्काने असं आहे. त्यामुळे आपणच पहिलं काढलं की मग आपल्याला मिळतात. असं सगळं गावाकडचं मस्त वातावरण आहे. धुकं पडलं आहे सकाळचे. आता बघा 8-8:30 वाजलेत. धुकं पडलं आहे डोंगरामध्ये, पूर्ण धुकं आहे. सकाळी ॲक्च्युली इथे गावामध्ये पूर्ण धुकं असतं सकाळ आणि मग हळूहळू सर्वजण मोकळं होतं आणि मग गाव पण पूर्ण दिसायला सुरुवात होते. नाहीतर सकाळी आपण 6-6:30 जर बघितलं ना तर गाव पूर्ण धुक्यात हरवलेलं असतं. गाव पण आहे ना आता मस्त भरून गेलं आहे. बरं वाटतं. गणपती सणानिमित्त आहे ना प्रत्येकजण गावी आलेलं आहे आणि चाकरमान्यांनी गाव एकदम गजबजून गेलं आहे. असं मधल्या वेळेत आलात ना तर बऱ्यापैकी म्हणजे माणसं कमी आहेत, कारण बरेच जण आता शहरामध्ये शिफ्ट झालेले आहेत. त्यामुळं सणानिमित्त जेव्हा आपण येतो ना तेव्हा कसं सगळं गाव एकदम भरलेलं वाटतं, भारी वाटतं. काय काय जर पटापट रेडी हो. अवनी आहे का? ही नाही सारवलेलं आहे ते. सांगते हम्माची शी आहे. काय करते तू? अच्छा दुर्वा. दुर्वा तो तिकडे गणपती बाप्पाला जायचं आहे. आई बोलले की इकडे कुठेतरी एक काकडी धरले, बघायला लागेल. वरच्या बाजूला कशी नजर नाही टाकली आता. इकडे मला वाटतं एखादी कुठेतरी काकडी बघा. वा, काकडी धरायला म्हणजे सुरुवात झाली फायनली. नेहमी सांगत होतो काकड्या मिळतील की नाही. ही काकडी ॲक्च्युली जाईल 5-6 दिवस तरी जाईल मोठी व्हायला. तर आता काकड्या म्हणजे लागायला सुरुवात झालेली आहे. मस्त. आवळा कधी लागेल ते पण काय माहिती नाही. झाली आता ह्याला आवळ्याला पण आहेत ना 5-6 वर्ष झाली. सरकारी आवळा आहे पण तो लागेल कधी ते काय माहिती नाही. झालं आता बऱ्यापैकी. मध्ये तर आहे ना आवळा आल्यानंतर की याच्या हा जो मेन फांदी आहे ना ती बनतच नव्हती, असे झुडपासारखं वाढत होता. मग नंतर काठी बांधून तो आता मस्त सरळ झाला आहे. लागतील तेव्हा लागतील, बघूया. इकडच्या काकडीला तर एक दिसते छोटीशी काकडी, किरली बोलतात गावाला, किरली. तर ती किरली दिसते म्हणजे आता काकड्या हळूहळू लागतील. बरं आहे. इकडे चिचुड्या पण बऱ्याच लागल्यात.
भाजी होऊ शकते एवढ्या आता चिचुड्या लागल्यात. लवकरच भाजी करू याची. मस्त छान लागते भाजी. कडवट असते पण मस्त एकदम. दाण्याची भाकरी असेल ना याच्यासोबत तर अतिउत्तम. बघूया कसं कसं होतं आहे. आणि या बाजूला पण फुलं तर भरपूर आहेत. अरे वा, इकडे पण एक आहे. म्हणजे वरच्या बाजूच्या काकडीने ह्यावेळी जोर केलेला दिसतोय. ही बघा, इकडे पण एक किरली आहे. किरल्या पडायला लागल्या म्हणजे आता ह्या कशा पाखरांनी जर खाल्ल्या नाहीत तर याला काकड्या पकडणार आणि मग काकड्या खायला मिळणार आपल्याला. फुलं बघा किती आलेत. म्हणजे असं वाटतं की काकड्या एवढ्या धरल्या तर खायच्या कधी. एखादी काकडी एखाद्या काकडीवर दिसते, चांगली गोष्ट आहे. इकडे काय, अरे वा, इकडे पण आहे. ही बघा छोटे. म्हणजे पुढच्या 10-15 दिवसामध्ये काकड्या खायला मिळणार गावाला. इकडे पण फुल पडलं आहे. हे बघा असं आता छोट्या छोट्या आपल्याला किरल्या दिसायला लागल्या. तर किरल्यांचं काकडीत रूपांतर व्हायला काही जास्त दिवस जात नाही. 10-1 दिवस पुरेसे झाले. इकडे पण बघा या जास्वंदीवर आणि पुसर, हे पुसरीचं झाड. जर कोणाला गावाला बकऱ्यांचं वगैरे माहिती नसेल तर बकऱ्यांना, जास्त करून बकऱ्यांना आणि गाई गुरांना पण हे झाड खूप आवडतं, पुसर. ते पण आपल्या घराजवळच आहे. आणि काकडीची फुलं बघा अशी दिसतात. फुलं पण मस्त आहे. उद्या आता गौरी गणपतीचे हौसे वगैरे येतील, त्या हौशामध्ये ही फुलं पण वापरतात, त्याची पानं वापरतात. काकडी, नंतर कारलं आणि मयुरी काय काय वापरतात का औषध? पडवल. अच्छा, काकडी, कारली, पडवल. अच्छा, आणि याचीच पानं घेतात ना तवशीची? हां, ही गावाकडची तवशी. हां, काकडी म्हणजे असं कोण बोलत नाही शक्यतो, तवशी. आणि हा आपला घराच्या पाठचा परिसर तुमच्या ओळखीचा. आपला काजूच्या बाजूला इकडे अळूची पानं, मस्त अळूची पानं आहे. ते बघा, हे भाजी करायचं अळू, ज्याचं फतफता बनवतात ते हे अळू आहे. तेरं बोलतात गावाला. इकडे अनंताचं झाड. आणि ॲक्च्युली इकडे निंबू नवीन लावलेलं आहे, निंबाचं झाड झालं आहे पण. ओके, हे बघा, हे निंबाचं झाड आहे, नवीन लावलेलं आहे. इथे बघा ही झारणी. तर ही पण औषधी वनस्पती आहे. औषधी वनस्पती आपल्या घरासमोर अशा आजूबाजूला बऱ्याच आहेत. त्यातली ही झारणीसुद्धा ही खूप औषधी वनस्पती आहे. स्टोनला तर याचा वापर जास्त केला जातो. इकडे अननसची बाग आहे. अननसच्या बाग आपल्याकडे 2 आहेत. एक इथे पण आहे, इथे एक पेरूच्या जवळ पण आहे. पेरूच्या जवळ आहे ती मोठी आहे. चला मंडळी, मखर तर मस्त तयार झाला आहे. तर आता गणपती बाप्पाचं आगमन होईलच. तर चला आतापर्यंत तरी हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि गणपती बाप्पा आले की नाही जरा कमेंट करून सांगा. आणि काय गमती जमती चालल्या आहेत ते आपण जरा कमेंटमध्ये सांगा, म्हणजे जेणेकरून कसं कमेंट वाचायला मजा येते. ज्यांना रिप्लाय देता येईल नक्कीच. काही आता रिप्लाय द्यायचे राहतात गणेश उत्सवामध्ये, कारण मी पण बिझी असतो. पण नक्कीच जेवढ्यांना रिप्लाय देता येतील त्यांना रिप्लाय पण देण्याचा प्रयत्न करेनच. तर चला मंडळी, आतापर्यंत तरी इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.